नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय द काकडे यांची कादंबरी केळीचे सुकले बाग आणि आज भाग 4. मी वेड्यासारखा धावत सुटलो. घराकडे आलो. झुंबरचा बाप तोंडावर पडला होता. त्याचे हात त्याच्या छातीखाली अडकले होते. पाय आखडलेले वाटत होते. हे काय झालं त्या जीवाला? मला त्याची कणव आली. मी त्याला बस्त्याचं उठतं करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्धा चेहरा मला वाकडा झालेला दिसत होता. एक पाय वाकडा झालेला दिसत होता. पाळण्यातल्या मुलासारखं त्याला धरून बस्तं ठेवावं लागत होतं. त्याप्रसंगी माझ्या लेखी माधवीला किंमत नव्हती. तिच्याकडे ढुंकूनही न बघता न बोलता मी इकडे आलो होतो. माझ्या 7 एकर जमिनीत सोनं पिकवणारा तो अश्राप जीव, त्याला उभं करायला गेलो तर तो खाली पडायला लागला. तो आपल्या देहाचा जोर एका पायावर सावरू शकत नव्हता. झुंबरच्या बापानं माझ्याकडे बघितलं आणि त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आलं. त्यांनी हात जोडण्याचा प्रयत्न केला पण त्याला हात जोडता आले नाहीत. माझ्या लक्षात आलं तो म्हणत होता, मला वाचवा. आणि मला त्याला वाचवायलाच हवं होतं. मी आजूबाजूची माणसं गोळा केली. त्यांना बैलजोडी जोडायला लावली. डॉक्टरांना रानातल्या घरात बोलावणं काही योग्य नव्हतं. डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या रूममध्ये त्याला ॲडमिट करून ठेवणं हेच योग्य होतं. झुंबरच्या बापाला पॅरालिसिस झाला होता. त्यांनी मी हादरलो. माझ्या शेतीचा प्रश्न होता. झुंबरच्या बापाला उभं करणं भाग होतं. तालुक्याच्या मोठ्या डॉक्टरचा सल्ला घेणं भाग होतं. मग झुंबरच्या बापाला पुण्याला का मुंबईला न्यायचं हे ठरवायचं होतं. पुण्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये न्यायची माझी तयारी होती. तो पूर्ववत बरा झाला की माझ्या शेतीचं काम करेल हा माझा विश्वास होता. झुंबरच्या बापाला तालुक्याच्या मोठ्या डॉक्टरकडे नेलं. त्यांनी ती केस तपासली. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या खाजगी हॉस्पिटलमध्ये त्या पॅरालिसिसवर उपचार होऊ शकेल हे त्यांनी मला सांगितलं. डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन झुंबरच्या बापाला मी एका खाजगी जीपनं पुण्याला नेलं. सरकारी ससून हॉस्पिटलपेक्षा खाजगी हॉस्पिटल मला आवडणारं होतं. सरकारी हॉस्पिटलमध्ये झुंबरच्या बापाजवळ थांबायचं कोणी हा प्रश्न होता. तिथल्या सरकारी वातावरणात झुंबर टिकणारी नव्हती. त्या झुंबर साधी सरळ गावाकडची. तिने पुण्यासारखं शहर पाहिलेलंच नव्हतं. तिच्या बापाजवळ तर एक माणूस सारखं हवं होतं. तिच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर तिचा मामा येईल असं वाटलं होतं पण तो आला नाही. त्याच्याकडे झुंबरच्या बापाचे 2,000 रुपये होते. 2-3 शेळ्या घेतो आणि घरातला दुधाचा प्रश्न मिटवतो या नावाखाली त्यांनी ते 2,000 रुपये नेले होते. पण कशात काय आणि फाटक्यात पाय त्यांनी शेळ्या घेतल्याच नाहीत. शेळीच्या दुधाऐवजी बोकडाच्या मटणात त्यांनी तो सगळा पैसा खाल्ला. त्याआधी तो दारू पित राहिला. आपला मेहुणा अर्धांग वायूनं शेतात पडला. त्याला देवबाबूनं पुण्याला नेलाय म्हणजे सगळा खर्चच खर्च. मग कशाला जायचं? 2,000 घेतले ते द्यावे लागतील. त्यापेक्षा गेलं नाही तर देण्याचा प्रश्नच येत नाही. हराम्याला काय? त्याला हरामचं सगळं पचतं. झुंबर, तू पुण्यातल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये थांबलं तर चालेल पण सरकारी हॉस्पिटलमध्ये थांबू नकोस तुझ्या बापाजवळ. मी तिला शांत शब्दात म्हटलं. मला तिला जपायचं होतं. पण तिला खाजगी आणि सरकारी या हॉस्पिटलमधला फरक कळणारच नव्हता. ती फक्त माझ्याकडे बघत राहिली. कोथरूडला कृष्णा हॉस्पिटलमध्ये पॅरालिसिस पेशंटची व्यवस्था चांगली असल्याची माहिती मिळाली म्हणून मी झुंबरच्या बापाला तिथे नेलं. सुदैवानं डॉक्टरनं मला चांगलाच धीर दिला आणि हा पेशंट ठीक करतो असंही सांगितलं. पैसा जाईल पण पेशंट वाचेल असं म्हणाला. डॉक्टरच्या त्या बोलण्यानं मी चरकलो. कारण पेशंट हा काय भयंकर जखमी नव्हता, आजारी नव्हता. पॅरालिसिसचा पेशंट हा तसा गंभीर अवस्थेचा नाही म्हणता येत. तो मरणपंथाला लागलाय असंही कोणी समजत नाही.
त्याची इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर जबरदस्त असेल आणि त्यानं डॉक्टरही चांगला दिला असेल तर तो चांगला तयार होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितलेला हातापायाचा व्यायाम, त्याचा मसाज हे सगळं नीट झालं की तो माणसाच्या आधारानं किंवा काठीच्या आधारानं चालू शकतो. शरीराचा लुळा पडलेला भाग पुन्हा पूर्वस्थितीवर येऊ शकतो. थोडंसं व्यंग राहिलं तरी पॅरालिसिसचा पेशंट आपली कामं स्वतः करू शकतो, परावलंबनाची जिंदगी टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि हा डॉक्टर तर मला झुंबरच्या बापाबद्दल पैसा जाईल पण पेशंट वाचेल असं म्हणत होता. डॉक्टर नुसता पैसा खात राहिला आणि पेशंटला बरा न करता नुसता त्याला जगवण्याचा प्रयत्न करत राहिला तर कसं होणार? डॉक्टरनं सेवाधर्म करावा, बाकी सांगण्याचा काही सवालच नव्हता. झुंबरला मी डॉक्टरांच्या पुढे उभं केलं आणि म्हणालो, ह्या मुलीला सगळं समजावून सांगा, ती तिच्या बापाचं सगळं करेल. नाही, हिची काही गरजच नाही आहे, आमच्या नर्स आहेत की, त्यांना मी काय नुसतं बसवून ठेवू? नाही, रात्री पेशंटजवळ कोणीतरी लागेल ना डॉक्टर. काही गरज नाही, तुम्ही फक्त तुमच्या गावचा पत्ता द्या, फोन नंबर द्या. डॉक्टरचा फी उकळण्याचा धंदा मी बघितला पण इलाज नव्हता, कारण पेशंट चांगला होणं ते महत्त्वाचं. झुंबरला पेशंटजवळ ठेवायचं नव्हतंच मला, कारण तिचा अभ्यास बुडता कामा नये होतं. झुंबर, तुझी आई किंवा तुझ्या बहिणी आहेत मोठ्या, त्यांना ठेवतो तुझ्या बापाजवळ. नाही नको, मी राहीन की माझ्या बापाजवळ. झुंबरच्या बापाकडे घरात झुंबरशिवाय कोणी लक्ष देणार नव्हतं. तिची आई तर त्याला बैल समजत होती. त्यांनी तिला मुलगा दिला नाही, दिल्या त्या सगळ्या कारट्या म्हणून ती नाराज. तिची धुसफूस नेहमी ठरलेली. त्या धुसफुशीला तो बाप एकटा काही करू शकणार नव्हता. झुंबरचा बाप साधा शेतमजूर, इस्टेट अशी नाहीच. सगळं पोट हातावर, कष्ट केले तर पोट भरणार. नशिबानं माझी 7 एकर जमीन त्याच्याकडे अर्धलीनं मी दिली होती, त्यामुळे पावसाळ्यात तो घरात बसून खाऊ शकत होता. पावसाळा म्हणजे पेरणी झाल्यावर घरचं छप्पर पकडणं, बाहेरचा पाऊस आणि पिकं बघत बसणं. झुंबरचा बाप मला आवडायचा म्हणून मी त्याला चांगलं सांभाळलं होतं. त्याला अर्धलीपेक्षा जास्त हिस्सा देत होतो. त्याला कारण म्हणजे त्याला असलेल्या 7 मुली, एवढं मोठं कुटुंब. त्यात परत मुली म्हणजे प्रत्येक मुलीच्या लग्नात त्याला त्याच्या कमाईची झडती द्यावी लागत होती. मुलगे असते तर मुलाच्या लग्नात त्याला सुनबाईबरोबर पायका मिळाला असता, मानपान मिळाला असता. त्याच्या बायकोचा मुलाच्या लग्नात काय रुबाब असता, तिचं नाक किती उंच झालं असतं. पण मुलगी म्हणजे प्रत्येकीच्या लग्नात नाक कापून घेण्याचा प्रकार. झुंबरच्या बापाला माझा चांगला आधार, तो मला मानायचा. तो मला देवच मानायचा, देव बाबूजी असं म्हणायचा. केलेले उपकार फेडण्याचा त्याचा स्वभाव, त्यामुळे त्याला अर्धांगवायूचा झटका आल्यावर मी गप्प बसणं कसं शक्य होतं? सगळी धावपळ करून, धडपड करून मी त्याला पुण्याच्या कोथरूडमधल्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. त्याला बरा व्हायला किती खर्च येईल, त्याला तिथे किती दिवस राहावं लागेल याचा मी काहीही विचार केला नाही. मला माझ्या शेतीचा माणूस पंगू होऊ द्यायचा नव्हता. बाबूजी, तुमच्यासोबत मी हॉस्पिटलमध्ये राहते, झुंबरनं तिच्या आईसमोर मला म्हटलं. नवऱ्याला ॲडमिट करताना झुंबरची आई आमच्याबरोबर होती. झुंबरच्या दोन्ही बहिणी गावी ठेवल्या होत्या. मला सगळ्यांची वरात बरोबर नको होती. झुंबरलाही मी बरोबर घेतलं नव्हतं. तीच बापाची हालत बघून गाडीत बसली होती. झुंबरची आई नाईलाज म्हणून आली होती. तसं तिला नवऱ्याविषयी प्रेम बिम नव्हतं. बाबूजी, तुम्ही एकटंच राहा की इथं हॉस्पिटलात, झुंबरची आई मला म्हणाली. तिच्या बोलण्यातनं झुंबरनं माझ्यासोबत राहू नये हे होतंच, पण ती त्यातनं स्वतःचीही सुटका करू बघत होती. मला वाटतं मी आणि झुंबर गावी जातो, तूच इथे राहा एकटी हॉस्पिटलमध्ये. मी दिला तिला दणका. माझं बोलणं ऐकलं आणि तिने नाक ओढवलं. तिला नवऱ्याजवळ राहायचं नव्हतंच. पॅरालिसिसचा पेशंट सांभाळणं किती कठीण आहे हे ती ओळखून होती. आजारी नवऱ्याच्या सेवा करणाऱ्या कितीतरी ग्रामीण स्त्रिया मी खेडेगावात बघत होतो. पण झुंबरची आई ही वेगळीच होती. ती पतीचा दुस्वास करणारी होती, त्याच्याविरुद्ध नाकादोऱ्या काढणारी होती. मी नाही राहणार याच्याजवळ. अगं मग कोण राहणार?
तुम्ही राहावा की. मी? अगं आजारी माणूस नवरा कोणाचा आहे, तुझा आहे का माझा आहे? तुम्ही जिमिनीचं मालक आहे ना. म्हणजे उगा माझं तोंड वाजवायला लावू नका मला. तिने माझ्यावरच बॉम्बगोळा टाकण्याचा प्रयत्न केला. तिचा नवरा माझ्या शेतीच्या कामाचा होता. तो जर मेला तर माझी शेती पडीक पडेल, ओसाड पडेल. तिथे धान्याऐवजी बोरी, बाबळ, तरवडासारखी झुडपं येतील, कोल्ही कुत्री तिथे वावरतील, साप मुंगूस तिथे वस्ती करतील. मग मला त्या शेतीसाठी गिऱ्हाईक बघावं लागेल. तिच्या त्या बोलण्याच्या पवित्र्यानं मलाच चकित व्हायची पाळी आली. त्या तोंडाळबाईशी वाद घालून मला काही उपयोग नव्हता. मला झुंबरच्या बापाला अर्धांगवायूतून वाचवणं महत्त्वाचं वाटत होतं. झुंबर तू जा गावी. मी झुंबरला सल्ला दिला. तिची शाळा, तिचा अभ्यास मला महत्त्वाचा होता. आणि मी कशी तुमच्यासोबत राहू? झुंबरच्या आईने मला नको तो सवाल केला. माझ्यासोबत? आणि तू? हे बघ, तुला हात जोडतो मी, तू माझ्याशी नीट बोलत जा. अहो, तुम्ही झुंबरची काळजी घेता, तिच्या बापाची काळजी घेता, आणि माझी का तुम्ही फिकर नाही करत? मी काय परकी आहे वय? मी चांगली तुमच्या झुंबरची आई आहे, काय कळलं? तिने झुंबर आणि तिचा नवरा या दोहीवरनं मला जाब विचारला होता. मी पक्षपात करतो असं तिला म्हणायचं होतं. तिचं बोलणं तसं काही अनाठाई नव्हतं. माझ्या लेखी तिला 0 किंमत होती. त्याला कारण तिचा स्वभाव. हे बघ झुंबर, तू आणि तुझी आई गावी जा. हां, आता कसं नीट बोलला? गावी गेले मी माझ्या भावाला पाठवते, तो चांगली सेवा करेल ह्याची. हे बघ, त्याला पाठवायची गरज नाही. मी समर्थ आहे या माझ्या माणसाचं करायला. पण याकाला दोघं बरं की इथं परक्या गावी. पुणं तसं काही परकं गाव नाही आहे, आपल्याच जिल्ह्याचं गाव आहे. नाही तसं नाही, काय कमी जास्त झालं झुंबरच्या बापाचं. टिटवीनं टिवटिवावं आणि अशुभाचा संकेत द्यावा तशीच तिची वाणी वाटली मला. आहे मामाला न ग इकडं पाठवू बाबूजींच्याकडं. का ग बाया, तुझ्या बाबूजीला काय तुझा मामा खाईल का काय? झुंबरच्या आईनं जिभेचा वस्तारा चालवला. झुंबरची आई म्हणजे भीक नको पण कुत्रावर या पंथातली. मला ती माझ्या नजरेसमोर सुद्धा नको होती. झुंबरला मी नजरेनंच दटावलं, ही बॅद गावाला घेऊन जा. बाबूजी, पण तुमची हिथं जेवायची सोय, तुमचं कसं व्हायचं इथं? झुंबर पटकन मला म्हणाली. झुंबरच्या आईनं लगेच तिच्यापुढे हात ओवाळला आणि म्हणाली, अगं तुझा बाप हिथं माराय टाकलाय आणि तुला त्याच्या जेवणाची फिकीर पडली वय? हां, बापाच्या जेवणाची फिकीर कर की, बाबूजीच्या जेवणाचीच फिकर तुला. मला झुंबरच्या आईचा तो तमाशा नको होता. झुंबरला माझ्याबरोबर राहायची इच्छा होती. तिला तिच्या आजारी बापाची सेवा पण करायची होती. पण तिच्या आईला कुठलीही इच्छा नव्हती. पुण्यातल्या त्या हॉस्पिटलात पेशंटजवळ राहायचं म्हणजे सगळा त्रासच. रात्री जागरण, दिवसा पण पेशंटला उठवा, बसवा, त्याचे कपडे घाला, काढा, त्याची औषधं वेळेवर द्या. पेशंटला हात देऊन उभं करणं किंवा व्हीलचेअरमध्ये ठेवून फिरवून आणणं, बऱ्याच गोष्टी होत्या आणि त्यात ती करणं शक्य नव्हतं. एकतर ती मुलखाची झोपाळू होती. झोप तिला रात्रीचं कुठलंही काम करू देणार नव्हती. ज्या माणसांना स्वतःची कामं करता येत नाहीत ती माणसं दुसऱ्याची काय कामं करतील? बाबूजी, अहो तुम्ही रात्री खूप टाईम लिवत बसता, तुम्हाला लिवायला कसं मिळेल माझ्या बापामुळं? मी थांबते म्हणजे मी बापाजवळ जागत बसते, दुसऱ्या खोलीत तुम्ही पुस्तकं लिवत बसा. झुंबरला माझ्या जेवणाची, लेखनाची काळजी होती, पण तिच्या आईला? हे बघ झुंबर, मी लेखक माणूस आहे. लेखनाला अनुभव हवा असतो नव्या पुस्तकासाठी, तेव्हा तू माझ्या लेखनाची काळजी करू नकोस. आता मी नवीन विषय शोधतोय, त्यामुळे तू जा. आम्हाला पैसे द्या गावाला जायला, जातो आम्ही दोघी गावाला. झुंबरची आई पैशासाठी हक्कानं बोलली. जणू काही तिने माझ्याजवळ पैशाची ठेव ठेवली होती. मी काही बोललो नाही. मी झुंबरच्या हातात 100ची नोट दिली. शिवाजीनगर एस टी स्टँडला रिक्षानं जायला सांगितलं. शिवाजीनगरहून पुणे नाशिक रोडनं गावी जायला ST होती. आमच्या गावी जाणं तसं सोपं होतं. त्या मायलोकींना आम्ही पाठवून दिलं. कृष्ण हॉस्पिटलजवळच एक हॉटेल होतं. त्या हॉटेलात मी एक रूम बुक केली. डॉक्टर 24 तास मला हॉस्पिटलमध्ये राहू देणार नव्हते, त्यामुळे मला खोली आवश्यक होती. आणि हॉस्पिटलमध्ये आंघोळ, झोप, जेवण मला कसं शक्य होतं? देवदत्त, तुम्ही त्या अडाणी मायलेकींना पाठवलं ते बरं केलं. तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी केलं.
हां, पण ती तरुण पोर तुम्हाला सोडायला तयार नव्हती. खरं आहे. पण खरी गोष्ट सांगू? हो, सांगा की डॉक्टर. तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यातनं मला एक जाणवलं. आमच्या सगळ्यांचं? हां, म्हणजे हा पेशंट सोडून तुम्ही आणि त्या दोघी मायलेकी. जाणवलं की तुमचं ह्या पेशंटवर खूप प्रेम आहे. तुम्ही त्याला वाचवताय. हो, त्याशिवाय का माझ्या माणसाला खेडेगावातनं इतक्या लांबच्या जिल्ह्याच्या गावी आणलं मी? तसे आमच्या तालुक्याला डॉक्टर आहेत की. ते सुद्धा पेशंटला ॲडमिट करून घ्यायला तयार होते, पण मला उपचार चांगले हवेत. पेशंट चांगला व्हायला हवा आहे. ती मुलगी झुंबर नाव ना तिचं. ती शाळेत जाते मला वाटतं. हो, शाळेत जाते ती. यावर्षी ती SSC होणार आहे. तिचं हे शेवटचं शालेय वर्ष. तिचा अभ्यास बुडू नये, तिने अभ्यासाला लागावं, चांगलं पास व्हावं म्हणून तिला पाठवून दिलं आहे मी. वा वा, मानलं तिला. तुम्ही या पेशंटची काळजी घेतोय, त्या मुलीची पण काळजी घेतोय. हो, दोघांची घ्यायलाच हवी ना काळजी. हा पेशंट माझी शेती बघतो. आणि ती झुंबर नावाची मुलगी, ती काय करते तुमचं? डॉक्टरचा स्वर वेगळा होता. एका गरीब शेतमजुराची पोर आहे ती, अभ्यासात हुशार आहे. तिला म्हणे तुम्ही कॉलेजात टाकणार, तिला कॉलेजची मास्तरीण करणार, तुम्ही प्रोफेसर करणार. डॉक्टर माझ्या मनातलं सगळं काढून घ्यायला निघाला होता. मी समजून चुकलो. त्या डॉक्टरनं झुंबरला सगळं विचारलेलं दिसतंय. ती साधी सरळ ग्रामीण पोर, लपवा छपवी तिला माहीत नव्हती. डॉक्टरनी काय हवं तसं विचारलं असेल. हे बघा डॉक्टर, मला वाटतं तुम्ही पेशंटची स्थिती काय आहे ते मला सांगा. मला पेशंट महत्त्वाचा आहे. मी झुंबरच्या बापाच्या लोळ्या पडलेल्या अर्ध्या शरीरावरनं हात फिरवत म्हणालो, नाही, पेशंटची काळजी करू नका. असा पेशंट मी चांगला पूर्ववत करतो. तुम्हालाच आश्चर्य वाटेल नंतर. तसं झालं तर मी तुमचा ऋणी राहीन. मी डॉक्टरांना हात जोडले. डॉक्टरांना मी हात जोडलेले बघून झुंबरच्या बापाच्या डोळ्यात अश्रू तरळले. मी ते बोटांनी टिपले. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण त्याच्या ओठातनं शब्द बाहेर पडेनात. मी त्याच्या तोंडावर हात ठेवला. त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करू नये, जीवाला उगाच घोर लावून घेऊ नये असं मला वाटत होतं. डॉक्टरनं मग झुंबरविषयी मला जे काही नाजूक बोलायचं होतं ते ऐकणं टाळलं. डॉक्टर गप्प बसला, आपल्या कामाला लागला. त्यांनी डॉक्टरी उपचाराला सुरुवात केली. बेल दाबून त्यांनी नर्स, वॉर्डबॉय यांना लगेच बोलवून घेतलं. वॉर्डबॉयनं स्ट्रेचरवर झुंबरच्या बापाला घेतलं. ते स्ट्रेचर मग त्यांनी चेकिंग रूममध्ये लोटत नेलं. आता मला मोकळं वाटलं. मी तसाच हॉस्पिटल बाहेर पडलो. खूप थकलो होतो. गाव ते पुणे प्रवास, आणि त्यात तो प्रवास काही सुखाचा नव्हता. अर्धांगवायू झालेल्या पेशंटचं टेन्शन होतं डोक्यावर. बरोबर आलेल्या झुंबरच्या आईनं बोलून बोलून माझा सगळा मूड घालवला होता. झुंबर सेवाभावी जीव. सेवाभावी जीवाला हा असा त्रास नशिबालाच पुजलेला. मी हॉटेलमध्ये आलो. बुक केलेल्या रूमची चावी घेतली आणि पहिल्या माळ्यावरच्या कोपऱ्यातल्या रूमकडे गेलो. रूमचं कुलूप काढताना माझ्या मागे हुंदक्याचा आवाज आला. मी मागे वळलो आणि बघितलं तर झुंबर. झुंबरला तिथे बघून मी चकित झालो. कोण? झुंबर? का गं? मी उद्गारलो. झुंबरला राहवलं नाही. ती धावत आली आणि तिने मला मिठीच मारली. दुःखानं ती गदगदत होती. मला म्हणाली, बाबूजी, बाबूजी, मी काय करू? तुम्ही सांगा की मला. अगं, काय झालंय काय? बोलण्याऐवजी ती रडतच राहिली. तिच्या रडण्याच्या आवाजानं वेटर, हॉटेलचा मॅनेजर तिथे आले. वास्तविक आम्हा दोघांचं प्रकरण तसं काही नव्हतं, पण त्यांनी वेगळा अर्थ घेणं साहजिक होतं. मी पटकन रूमचं कुलूप काढलं. झुंबरला आत घेतलं. वेटर आणि मॅनेजर एकमेकांकडे बघून त्या अर्थानं हसले. त्यांचं ते तसं हसणं माझ्या काळजाला बोचणारं होतं. झुंबर अश्राप होती, निष्पाप होती. तिचे माझे संबंध कोणी नको त्या अर्थानं घ्यावेत असे नव्हते. झुंबरला तिच्या आईबरोबर मी गावी पाठवली होती. त्यासाठी तिच्या हातात 100 रुपयाची नोट मी STच्या तिकिटासाठी दिलीसुद्धा होती. हॉटेल रूमच्या खुर्चीत मी बसलो. ती माझ्यासमोर अधोवदनानं उभी होती. तिचे डोळे ठिपकत होते. काय झालं होतं तिला? का तिने असं धावत यावं माझ्याकडे? बाबूजी, बाबूजी, तुम्ही माझ्या हाती 100 रुपये दिले होते. आई म्हणली, तुलाच का 100 रुपये दिले? म्हणजे?
तिचं बोलणं मला नाही कळलं. ते ऐकलं आणि मी सुन्न झालो. झुंबर तशी काही एवढी लहान नव्हती, तिला समजायला लागलं होतं. तिची आई माझ्या आणि झुंबरच्या बाबतीत जे काही बोलली ते झुंबरला सहन झालेलं नसावं. तू आईचं सगळं बोलणं शांतपणे ऐकून घेतलंस. तिचं बोलणं कसं सहन करणार? ती शिवाजीनगरच्या EST स्टँडावर बोलली. तिथं माणसं किती, समधे जात्राच. त्यात आपल्या गावची बी बरीच माणसं होती. त्या समध्या सामने तिने तमाशा मांडला बाबूजी. तिची आई तिला काय काय बोलली असेल ते मी समजू शकत होतो. झुंबरला ते बोलणं सहन होणं शक्य नव्हतं हेही मी जाणू शकत होतो. बाबूजी, माझी आई मला काय बी बोलली ना तर मी सहन करल, पण तुम्हाला बोललेलं नाही ऐकून घ्यायची मी. ती आई असली तरी बी आईचा मान नाही ठेवायची मी. अगं असं काय बोलली ती मला ते नाही सांगणार मी. मी तिच्या भावनेला जपणार होतो. तिने दुःखी व्हावं, रडावं हे मला नको होतं. हे बघ झुंबर, तू बस शांत हो. अगं तुझा रडवा चेहरा मला किती दुःख देतोय हे तुला माहिती नसेल. बाबूजी, बोल, तू स्पष्ट बोल, मला कळू दे तुझ्या मनातलं. तिने मान वर करून माझ्याकडे बघितलं. माझ्या डोळ्यांना तिचे डोळे बघत राहिले. आम्ही एकमेकांच्या डोळ्यांच्या काळ्या बाहुलीच्या वर्तुळात स्थिरावलो. डोळ्यांची पापणी लवेना. आम्ही एकमेकांना पापणीच्या कात्रीनं अलग करू इच्छित नव्हतो. आम्ही एकमेकांना अंतर देऊ इच्छित नव्हतो. हे बघ झुंबर, तू बाथरूममध्ये जा, तिथे साबण आहे, टॉवेल आहे. चांगलं तोंड हातपाय धू, हवं तर नंतर स्नान पण कर, सगळी सोय आहे तिथे. गावाहून येताना आम्ही पुण्यातल्या हॉस्पिटलमध्ये 2 दिवस राहायच्या तयारीनं आलो होतो. झुंबरचे कपडे तिने तिच्या पिशवीत आणले होते. बाबूजी, बोल ग तू. मी आंघोळ करणार आतमध्ये आणि तुम्ही हिथं असणार. कशी काय आंघोळ करायची मी? म्हणजे? मी तिच्याकडे बघितलं. तिने मान वळवली होती. तिला आंघोळ करायची इच्छा होती, पण तिला आंघोळ करायची लाज वाटत होती. वास्तविक ती बाथरूममध्ये आंघोळ करणार होती. मी हॉटेलच्या रूममध्ये होतो. अगं आंघोळ करताना मी काय तुला बघणार आहे का असं तुला वाटतंय? बाबूजी, तुम्ही निर्मळ मनाचे. तुमच्या झुंबरला तुम्ही असं चोरून आंघोळ करताना बघणार नाही, मला विश्वास आहे. मी तिला बाथरूम दाखवलं. तिच्या हातात तिची विणलेली पिशवी होती. त्या विणलेल्या पिशवीत तिचं पातळ आणि ब्लाऊज होता. ती आत गेली. तिने आतून कडी घातली का नाही यासाठी मी कान दिला, पण आवाज आला नाही. खात्री करून घेण्यासाठी दार लोटायला हवं होतं, पण ते योग्य नव्हतं. तरीही मी दाराजवळ गेलो. माझ्यातला लेखक गप्प बसणारा नव्हता. झुंबरला आंघोळ करताना बघायला हवं, ते कोवळं तारुण्य बघायला हवं. मी गेलो, दाराकडे हात गेला आणि मी दार आत लोटण्याऐवजी बाहेरनं दाराची कडी हळुवारपणे घालून मागे वळलो. पलंगावर बसलो. भिंतीशी उशी लावून तिला पाठ देऊन पाय पसरून आरामात बसलो. हॉटेलच्या त्या रूममध्ये मी आणि झुंबर, आम्ही दोघंच. झुंबर माझ्यापेक्षा लहान होती. मी चांगला तरुणाबाण पुरुष होतो. ती देखणी होती, चांगली फुलायला लागली होती. ऐन तारुण्यात ती चांगलीच मोहिनी घालणार होती. कुणालाही वेड लावणार होती ती. तिचं लहानपणापासूनचं देखणेपण मला आवडत होतं. तिच्याविषयी नेहमी मला शंका यायची की ही मुलगी नक्कीच तिच्या आईबापाची नसावी. सरकारी हॉस्पिटलमध्ये नक्कीच मुलींची अदलाबदल झालेली असावी. त्या हॉस्पिटलमध्ये पाळण्यातच काहीतरी गडबड झालेली असावी. तसं एकदा मी झुंबरच्या बापाला तिच्याविषयी विचारलं होतं तर तो गोळमाट हसला होता आणि म्हणाला, देव बाबू, मला बी काही टायमाला असली शंका डोकं खाती बघा. माझ्या काळ्यांद्या पोरीमध्ये ही एकटीच अप्सरा कशी? मला बी वाटतं सरकारी कामात काहीतरी गडबड केली सरकारी डॉक्टरबाई नाही. कधी कधी वाटायचं झुंबरलाच विचारावं की तू ह्याच घरात जन्म घेतलेली मुलगी आहेस का दुसऱ्या कुठल्या कुटुंबातली आहेस? पण तसं विचारणं योग्य नव्हतं. झुंबरनं आंघोळीला बराच वेळ लावलाय असं मला घड्याळाच्या काट्याकडे बघून उगाचच वाटलं. तरुण मुलीला आंघोळीला वेळ लागतो. आंघोळ करताना आपल्या उघड्या जवान शरीराचं दर्शन तिला स्वतःलाच बेभान करतं. झुंबर पहिल्यांदा शहरातल्या हॉटेलमधल्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती. गरम पाणी, थंड पाणी बघून तिला चांगली आंघोळ करावीची वाटली असेल. त्यात साबण, टॉवेल, सगळी सोय.
मी झुंबरच्या आंघोळीच्या विचारात असताना दारावर टकटक झाली. आता काय करावं? कोण आलं म्हणावं? वेटर तर आला नसेल. वेटर असेल तर ठीक, त्याला पाठवता येत होतं परत. पण दुसरं कोणी आलं तर सगळा बल्ल्या होणार होता. झुंबरला सूचना करावी असं वाटलं, पण तिला सूचना करायची तर बाथरूमचं दार उघडावं लागणार होतं. तसं दार उघडणं ठीक नव्हतं. तिला आंघोळ करताना मी बाहेरनं दार ठोठावलं तर तिला जे काही वाटलं असतं ते माझ्याविषयीच्या श्रद्धेला तडा आणणारं होतं. तिच्या मनातल्या बाबूजींची प्रतिमा त्यामुळे कलंकित होणार होती. दारावरची बेल मी आतनं बंद केली होती. झुंबरनं ती बेल आंघोळ करताना ऐकली असती तर ती बिचारी पोर उगाचच घाबरली असती. बाहेरनं बेलचं बटण दाबून बेल वाजली नाही म्हणून दारावर टकटक झाली होती. काय करावं? बाथरूमला मी बाहेरनं कडी लावली होती. तशी कडी लावायची आवश्यकता नव्हती, कारण झुंबर आंघोळीसाठी गेली होती. खेड्यात उघड्यावर आंघोळ करतानाही बायका किती काळजी घेतात हे मला माहिती होतं. अंगावर साडी चोळी घालून त्या अंगावर पाणी घेतात आणि त्या ओल्या चोळीवर कोरडं पातळ पांघरून घरात जातात आणि मग कपडे बदलतात हे सुद्धा मला माहिती होतं. झुंबरनं आतनं कडी लावलेलीच असणार. मीही बाहेरनं कडी लावली होती. दारावर टकटक करणारं कोणी आलं तरी ते काही लगेच बाथरूमकडे जाणार नव्हतं, आणि जरी ते गेलं असतं तरी मी त्याला थोपवणार होतो. म्हणून मी झुंबरला कुठलीही कल्पना न देता टकटक करणाऱ्याला बघण्यासाठी गेलो. दरवाजा अर्धवट उघडा ठेवून मी त्याच्याशी बोलणार होतो आणि तसंच मागे परतवणार होतो. तसं त्या रूममध्ये घेण्यासारखं माझ्याकडे आत्ता कोणी येणार नव्हतं. दरवाजा अर्धवट उघडला तर तो गोरापान चेहरा. तो चेहरा बघून माझा चेहरा पांढरा फटक पडला. हा चेहरा इकडे, इतक्या लांब, जिल्ह्याच्या गावी? तुम्ही? मी पार सारळलो. देवबाबू, आत नाही घेणार मला? आत आत कशाला? नको, तुम्ही जा. लिव्ह मी अलोन प्लीज. तुमच्यासोबत राहायला आली आहे मी, तेव्हा डोंट से दॅट. माधवीच ती दरवाजाला जोर देऊन आली. मला तिला बाहेर ढकलता येईना, आरडाओरडा करून बाहेर हाकलून पण देता येईना. तुम्ही इकडे त्या साबाजीला घेऊन आलात? साबाजी? अहो, झुंबरचा बाप. हो, आणलंय मी. म्हणजे ही गावच्या आणि तालुक्याच्या डॉक्टरकडनं सगळा तपशील काढून घेऊन इथपर्यंत शोधत आली. तुम्हाला हा पत्ता दिला कोणी? झुंबरची आई भेटली शिवाजीनगर एस टी स्टँडला. तिने सगळं सांगितलं. सगळं सांगितलं म्हणजे? अहो, साबाजीला पुण्यात कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, साबाजीची सेवा करायला मागे कोण थांबलं आहे, सगळं कळलं मला. तिच्या त्या बोलण्यानं मी हादरलो. ही बया एका वकिलाची कन्या, सगळं कायदेशीर पाहणारी, ही मुद्दा न सोडणारी. तिच्या कलाप्रमाणे घेऊन तिला बाहेर सोडणं आवश्यक होतं. झुंबर कुठं आहे? तिने झुंबरचा विषय काढलाच. झुंबर? खरं बोलावं का खोटं मला काही कळेना. झुंबर तिच्या आईबरोबर गेली गावाला. अहो, पण तिच्या आईने मला सांगितलं की ती बाबूजींच्या बरोबर थांबली आहे म्हणून. मी माधवीचा चेहरा चांगला निरखून बघितला. सगळा खुनशी भाव तिच्या चेहऱ्यावर तरळत होता. मला रंगेहात पकडण्यासाठी त्या हॉटेलमध्ये ती आली होती हे उघड होतं. हे बघा, झुंबरला मी 100ची नोट दिली. तिच्या आईला गावी न्यायला सांगितलं तिला. पण तिची आई म्हणत होती झुंबर 100 रुपये घेऊन शिवाजीनगर एस टी स्टँडवरनं गायब झाली. झुंबर ठकी नावाच्या तिच्या आईला वाऱ्यावर सोडून पळाली. जवान पोरती. काय म्हणायचं आहे तुम्हाला? तुम्ही झुंबरच्या नादी लागू नये. माधवीनं मला शहाणपणाचा सल्ला दिला. मग काय मी माधवीच्या मागे लागावं? मी तिच्या वर्मावरच घाव घातला. तिने झुंबरवर नको तो आरोप करावा. झुंजरला बदचालीची म्हणावं. अहो, त्या तुमच्या झुंबरचं वय काय, तुमचं वय काय, दोघांच्या वयात किती अंतर आहे? काय बोलणार ह्या बयेशी? तिने का माझ्यात आणि झुंबरमध्ये असं तोंड घालावं? तुम्ही त्या ठकीला शिवाजीनगरला स्वतः नेऊन एस टीत बसवून द्यायचं होतं. पण झुंबर होती शहाणी तिच्याबरोबर. अहो, पुन्हा तेच. त्या झुंबरनं काय केलं सांगू का मी परत? मी गप्प बसलो. ही माधवी पुण्यात आली, माझा पाठलाग करायलाच ही आली.
माझ्यावर तिचं प्रेम होतं हे तिचा सगळा आविर्भाव सांगत होता. पण प्रेम असं मागून मिळतं का? प्रेम एकतर्फी कधी नसतं. त्यासाठी दोन्ही बाजूकडनं प्रतिसाद मिळायला हवा, सुसंवाद वाढायला हवा. माधवी सुशिक्षित होती, श्रीमंत बापाची कन्या होती, म्हणून काय मी तिच्या बोटावर नाचावं? झुंबरची आई ठकी भीक मागत होती शिवाजीनगर एस टी स्टँडवर. भीक? कशासाठी? 2 दिवस उपाशी होती असं सांगत होती रडत रडत लोकांना, आणि गावाला जायला तिकिटाचे पैसे मागत होती. झुंबरची आई म्हणजे ठगच. नवऱ्यालाच काय सगळ्यांना ठकवणारी ती होती, म्हणूनच तिचं ठकी हे नाव योग्य होतं. तुम्ही त्या झुंबरवर प्रेम करता ना? हे बघा, मला वाटतं तुम्ही इथनं गेलात तर बरं. का जाईन मी? का जाऊ का नाही आहे तुम्ही? तुम्हाला मी काही जड नाही आहे. त्या ठकीवर तुमचा एवढा जीव आहे तर तिला पैसे द्यायचे होते ना, जेवायला, एस टीच्या तिकिटाला सुद्धा द्यायचे होते. ती काय माझी आई नाही किंवा माझ्या आवडत्या पुरुषाची सासू नाही एवढं तिच्यासाठी मी करायला. ही असाच वाद घालत बसणार. बाथरूममध्ये आंघोळीला गेलेली झुंबर आतनं कडी वाजवायला लागली तर सगळा गोंधळ होणार. ती माधवी उगाच तोंड सोडणार. तेव्हा काहीतरी मार्ग हा काढायला हवा. मी जातो हॉस्पिटलमध्ये. हो जा तुम्ही, मी करते इथे आराम. मला त्रास झाला आहे प्रवासाचा. खाली वेटरला चहा आणि नाश्ता सांगा. ती हुकमाच्या राणीनं बोलावं तशी बोलली. तिला मी त्या रूममध्ये कसा ठेवणार होतो? बाथरूममध्ये झुंबर होती. मी बाहेर गेल्यानंतर ही माधवी बाथरूमला गेल्याशिवाय राहणार नव्हती. लांबच्या प्रवासातनं आलं की कोणालाही हातपाय तोंड धुतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही ना. माधवी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये जाणार आणि झुंबरला बघणार. मी पुन्हा आत गपचप आलो. पलंगाच्या बाजूला असलेल्या खुर्चीत बसलो. माधवी बेडवर पडली होती. खोलवर श्वास घेऊन माझ्याकडे बघत राहिली. मी मान वळवली तशी मग ती पालथी पडली. तिने आपलं तोंड उशीत खुपसलं. रडण्याचा आवाज काढला तिने. तसं मी तिच्याकडे बघितलं. मी तिच्याकडे बघत असताना तिने उशीतनं तोंड बाहेर काढलं. माझ्याकडे बघत म्हणाली, माझं शरीर मी व्यायामानं आकारबद्ध केलं आहे. शाळेत PT शिकवते मी, काय समजलं? तिचं शरीर आकर्षक होतं, प्रमाणबद्ध होतं, यात शंका नव्हती. त्यात ती सुखवस्तू कुटुंबातली. तिचं खाणं पिणं पौष्टिक होतं, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तेज होतं. तिच्यापुढे झुंबर म्हणजे काहीच नव्हे हेही मला समजत होतं. तुम्ही त्या दिवशी मला टाळलंत, आठवतंय? साबाजीला अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हा. म्हणून काय झालं? एकदम एकांतात मला टाकून पळत सुटायचं? काय म्हणायचं तिच्या ह्या बोलण्याला? झुंबरनं मला तिच्या बापाची ती बातमी दिली आणि मला पळावंच लागलं. तुम्ही पळाला तो, पण माझं काय? मी काय केलं असेल एकटीनं? ती पालथं पडूनच बोलत होती. पाय वाजवताना पैंजणांचा आवाज माझ्या कानात रुतवण्याचा प्रयत्न करत होती. माधवी, मला साबाजीकडे जायला हवं. मग मी कशाला आली आहे इथे? हे बघा, मला वाटतं आपण दोघांनी काही लग्न केलेलं नाही आहे. करू, मी थांबायला तयार आहे. माधी, नीट उठून बस. उताणं पडणं आणि तुझ्या कमनीय शरीराचा खेळ दाखवणं बस कर आता. तपश्चर्या करणाऱ्या मेनकेला आपलं देह सौंदर्य दाखवावं लागलं होतं. मी कुठं तपश्चर्या करत बसलोय? माझ्या दृष्टीनं तुमची तपश्चर्या चालली आहे. तुम्ही मला वश होत नाही आहात. तुम्हाला वश करण्यासाठी मी हवं ते करायला तयार आहे. बाथरूमचा दरवाजा त्यावेळी आतनं वाजत असावा हे माझ्या लक्षात आलं. मी दरवाजाकडे बघितलं. दरवाजा हालत होता. मी रूममध्ये असणार या कल्पनेनं झुंबर आवाज देत नव्हती. आतनं फक्त दारावर थाप देत होती. मी दाराला बाहेरनं कडी घातल्यामुळे तिला दार उघडून बाहेर येता येत नव्हतं. मी बाहेरनं कडी घातली नसती तर माधवीने झुंबरला तिथे पाहिलं असतं. आता प्रश्न होता, झुंबरला दरवाजाची कडी काढून बाहेर घ्यावं का घेऊ नये? झुंबरला बघून माधवी तळपटणार होती. झुंबरला मी हॉटेलावर आणलाय असा संशय घेणार होती. तिच्या मनाप्रमाणे त्या घटनेचा अर्थ लावणार होती. माझ्यावर नको तो घाणेरडा आरोप करणार होती. माधवीचं हॉटेल रूममध्ये आल्यापासून तोंड वाजत होतं. ती माझ्याकडे सारखी बघत होती, त्यामुळे तिचं बाथरूमकडे लक्ष नव्हतं. हे बघ माधवी, आपण बाहेर जाऊ, छानपैकी कॉफी घेऊ. तुम्हाला थोडा तरी आनंद मला द्यायलाच हवा. माझ्या त्या बोलण्यानं ती बेडवर पटकन उठून बसली. पहिल्यांदाच मी तिला कितीतरी चांगला प्रतिसाद दिला आहे असं तिला वाटलं.
मग चला बाहेर, तुम्ही व्हा पुढे." अहो, अशा अवतारात मी तुमच्याबरोबर येऊ का? मला फ्रेश व्हायला हवं. बोलून चालून स्त्री आहे मी. आवडत्या पुरुषाबरोबर बाहेर पडताना ती कशी हवी, लेखक महोदय? मी ज्या संकटाला घाबरत होतो तेच माझ्या पुढे उभं राहिलं होतं. हिला मी बाहेर काढलं की मग मी तिला खाली उभं राहायला सांगणार होतो. आणि तोपर्यंत बाथरूमचा दरवाजा उघडून झुंबरला सगळं काही समजून सांगणार होतो. मी काय म्हणते, आपण असं करूयात का की आपण दोघेही बाथरूममध्ये जाऊया? आपण दोघे? त्यात काय विशेष? दोघं एकमेकांना आंघोळ घालूया, चला. तिची ती रोमॅन्टिक कल्पना माझ्यासारख्या लेखकाला पार बेभान करणारी होती. पण आत्ता मी त्या कल्पनेनं बेभान होण्याऐवजी थंड पडलो होतो. माधवीच ती गप्प बसणारी नव्हती. तिने माझा हात धरला आणि मला बाथरूमकडे ओढण्याचा प्रयत्न करायला लागली. त्याचवेळी बाथरूममधनं जोराचा आवाज व्हायला लागला. "बाबूजी, बाबूजी" असा माझ्या नावाचा नाजूक घोष पण व्हायला लागला. माधवीने तो आवाज ऐकला. दरवाज्यावर आतनं थापा आणि आवाज. माधवी लगोलग बाथरूमकडे गेली आणि तिने दरवाजाला कान लावला. तो आवाज तिच्या ओळखीचाच होता. तो आवाज ऐकला आणि तिच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग बदलला. झडदिशी तिने बाथरूमची बाहेरची कडी काढली. झुंबर कडी काढून आत उभी होतीच. माधवीला बघता झुंबर अत्यानंदानं किंचाळली, "माझ्या मॅडम!" झुंबरनी तिच्या मॅडमला प्रेमभराने मिठी मारली. पण तिची मॅडम? तिनं झुंबरचे तिच्या अंगाभोवती गुंफलेले हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हटलं, "झुंबर, तू आणि इथे?" "हा मॅडम, बाबूजीकडे आले मी." "तू आलीस? बाबूजींनी तुला इथे आणलं नाही?" "नाही हो, त्यांनी तर मला 100 रुपये देऊन आईबरोबर गावी पाठवलं होतं." "मग ती तुझी आई सांगतेय ते सगळं खोटं आहे?" "अहो, ती खोटीच आहे. तिने माझ्या हातातनं 100 रुपये हिसकावून घेतले. बापाजवळ राहा म्हणली मला. म्हणली तुझा बाबूजी तुला आणि तुझ्या बापाला चांगला जीव लावतोय, तेव्हा तू जा म्हणली इस्पितळात." "मग तुझा बाप त्या इस्पितळात आहे का?" "हां, मी इस्पितळात गेलते. बापावर डॉक्टरांनी विलाज चालू केला आहे. डॉक्टर मला म्हणले तू समोर हॉटेलात बाबूजी राहतात तिथं जा, त्यांना सांग सगळं. तेव्हा मी इथं आले." "मग तुझ्या बाबूजींनी तुझ्यावर चांगलाच इलाज केलेला दिसतोय या हॉटेलच्या बेडवर." "मजी?" "झुंबर, तू जास्त अडाणीपणाचं सोंग घेऊ नकोस हां." माधवीनं झुंबरच्या थोबाडीत मारण्यासाठी हात उंचावला. मी पटकन माधवीचा हात तसाच वर धरला आणि तिला म्हणालो, "माधवी, खबरदार तू झुंबरला काही बोलशील आणि मारशील तर." "म्हणजे?" "झुंबर माझी आहे, समजलं? आणि तू आत्ता या हॉटेलच्या रूममधनं चालती हो ताबडतोब." मी माधवीवर कडाडलो. मित्रांनो, हा 4था भाग इथेच संपला. 5वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.